अरे विजय तुला कसं सांगू रे, सर्व खरंच आहे. आता मी दुसऱ्याची अमानत आहे. नाही राणी, तू फक्त माझी अमानत आहे. कोणी आपल्या दोघांच्या मदत आला ना, त्याला आत्महत्या करायची गरज नाही पडत राणी. उठणार रे पोरा, किती वेळ झोपते हा? समजत नाही का सकाळ वकाळ उठायचं? बाहेर पाय बरं, कमी ऊन निघला तो उठायचा पत्ताच नाही. उठ ना, हे पोरा उठणार रे. काऊन रे पोरा, ऐकू नाही येत आहे? देव कानी के खाना खाली उठणार रे पोरा, उठ म्हणतो ना. आई मला आता उठू नको, मला झोप नाही झाला. जरा वेळ झोपू दे आई, 5 मिनिटं झोपू दे आई. तुले माझी शपथ आहे आई, मला उठू नको, माझी झोप पूर्ण होऊ दे आई. अरे उठते का नाही रे तू? असा झोपून राहिला जसं काय रात्रभर अभ्यास केला काय का? ना काम नाही ना धंदे नाही, खात आणि झोपायचं, दुसरं कोणतंच काम नको. ए आई हा, तुला वाटत असेल मी असंच झोपून आव नाही? ओ आई हा, रात्री 2-2 वाजेपर्यंत चेतीला लागते हा. मित्रांनी मेसेज करायला लागते. तुला खरं माहित आहे हा, पोरीले बी बाबूशाना करत राहायला लागते रात्रभर, तेव्हा जाऊन आमच्या ग्रुप मध्ये माहिती देत राहते. आणि तुला वाटते आई म्हणजे मी असंच झोपून आव? अहो आमचं आम्हाला माहित आहे आई. आता तुला काही समजत नाही. बे का नाटक होय बे, तू का नाटक चालू आहे? उठ ना लवकर, पहिले तू संडासला जाऊन ये जा. मंगांपासून पादून राहिला. बाबा तुझं म्हणणं काय आहे? मी या घरात कुत्रा बनून राहू? तू म्हणलं तर बमलू, तू म्हणलं तर हागू, तू म्हणलं तर पादू. कसा बोलून राहिला रे पागल पोट्ट्या? तुझी तब्येत गिन बरोबर आहे ना? अहो पोरे, माझ्या तब्येतीच्या बारीत विचारू नको. हे ऐकू ऐकू माझं डोकं दुखते, म्हणून मी डेली माझ्या खिशात वापरतो या गोळ्या, म्हणजे सॉरीडॉल. बे बडव्या, नाटक बंद कर. चला चुपचाप उठ. हा होय पलंगच्या खाली, मंगांपासून डोका खराब करून राहिला. हे विजयची कला आहे बाबा, नवीन नवीन काहीतरी कला दाखवा लागते बाबा. हे नाटक नव्हे बाबा, हे कला होय कला. असंच काहीतरी कलाकारी करावं लागते, तेव्हाच लोकांना याने पसंत येते. आपल्या व्हिडिओला कोण पाहिजे बाबा? हा कोणीच पाहत नाही. काहीतरी कलाकारी पाहिजे. तू काय नाटक म्हणत आहे? नाटक नव्हे बाबा, हे कलाकारी होय. बे कायचा भोकटला कलाकारी बे, हे का कलाकारी म्हणते का? हा निवड पागल पागल करून राहिला आणि कलाकारी म्हणताय. हे पोरा तुझ्यासाठी नाश्त्याला बढिया पोहे करून दिलो. उठ मग उठ, असं नको करू. उठ आई आता मला दुसरं काही आवडत नाही. अरे पोरा मग तुला आवडते का ते तरी सांग, ते बी बनवून टाकतो ना तुझ्यासाठी. मला आवडते म्हणजे आई दाबून खाणं, कुठून हागणं आणि सटाळ झोपणं. आणि याच्याहून जास्त आवडते मला राणी, माझी डार्लिंग राणी. आता तुझी काढायला येतो पाणी. हे असं ऐकणारा नव्हे, हे चांगला बजेटच लावा लागते आता. अबे ओय खालमान्या, गेले माराचा विचार केला म्हणजे तो मेला, समजला का नाही? म्हणजे अबे चुप. अहो मला तर वाटते काय तर झाला हो. हा एकदा याने प्रेमाने विचारून पाय बरं. ओ साले, तुला समजत नाही का? एक नंबरचं नाटक आहे नाटक्या. अहो नाटक करताय ना या, हेले काय रोग झाला म्हणून मी सर्व ओळखतो म्हणलो हे नाटक. गडीची गाय समजते तुम्हाला? मा पोराला काय होऊ द्या, मग सांगतो तुम्हाला. एकदा पाण्याच्या इकडे कसा करून राहिला, तुम्हाला मजाक वाटत आहे? फक्त ते काहीतरी होऊ द्या ना, मग तुम्ही आण मी आव. काका तुम्ही विजू भाऊले काहून एवढे पाहून राहिले? अरे रव्या, विजय काय का नवीन कला शिकून आला म्हणून आम्ही पाहतात याकडे. नवीन कला शिकला? या तर माझ्या सोबत राहते डेली. मग या नवीन कला कुठून शिकला आणि केव्हा शिकला या? अबे तेवढा काय विचार करत आहे बे, इथं आहे समोर कलाकार, ते कला पाहून घे ना. अरे विजू भाऊ, मी तुला सरप्राईज द्यायला आलतो, पण तूच मला सरप्राईज दिला. असा कोणता कला शिकला तू? रव्या तू आला? माझा रव्या आला, माझा रव्या आला. आई पाय आई माझा रव्या आला. आता आम्ही बाहेर जातो, लय दिवसभर मस्त्या करतो, खूप खेळतो आम्ही, आणि सोबत आपण बॉम्बी घेऊ. ते सर्व बरोबर आहे विजू भाऊ, पण तू कोणाचं बाळावानी बोलून राहिला आज? अबे गाढवा, तुझ्या डोक्यात मा गोष्ट नाही बसला का बे? त्या गोष्ट माझ्या डोक्यात आला रे, पण काही समजून नाही राहिला.
तू काही टेन्शन नको घेऊ. मी बोललेला तुले काही घुंगरू समजणारा नव्हय. हे तुझ्या डोक्याच्या बाहेर आहे. मला वाटते काका रात्री झोपायच्या पहिले कोणता पिक्चर पाहायला असेल गया. हे आहे ना असर पिक्चरच होय. रात्रभर पिक्चर पाहत होता आणि त्याचा असर पडला याच्यावर. बे पिक्चर पाहिले नव्हते का बे? असं काही बोलत आहे तू बी. हो नाही तर मग याददास्त नाही केला होता. जरा विचारून पाय बरं केले. हे पोरा तू कुठं राहते? तो नाव काय आहे? दिसते ना तर मी तुमचा पोरगा आहे. नाव आहे विजय. आता प्रश्न आहे मला राहायचं. मी कुठं राहतो सांगू का? लोकांच्या मनात राहतो, मनात. समजलं का? हा मला तर वाटते काहीतरी झालं हो. बाहेरच लागू नाही येले. हा चांगले तांत्रिकाले बोलून आहे ना याला दाखवून देऊ. अरे उठाले रे बाबा उठाले. अरे मले नाही, मी रईत जात आहे. या घरी बांधले उचलून घे. कवा पाहिलं तर मला नावच विचारता नाही तर मग तांत्रिकाले बोलवतो म्हणताय. याले उचलून घे रे बाबा, याले उचलून घे. काही समजून नाही राहिला. अब्बा तू रईस, आम्ही भिकारी. थांब तुझ्या गांडीवर फटाके फोडतो. ओ मामा काय झालं? कोणाच्या गांडीवर फटाके फोडून राहिले? आता त्या लायकीचे कोण आहे इथं? हा जास्त आहे विजा, एक नंबरचा मेंढा. हो पण मामा विजा केला का असं? तूच विचारून घे काय केला, तुले समजते. विचार रे भडवेल विचार. काय झालं रे विजा? कसा आहे तू? आली का तू? चांगलाय चांगलाय. हा ये आता तू बी पाहून घे आमची नाटकं. कशी आहे ना या घरी पोराले झोपेतून उठवते. हा हे सर्व काय का तमाशा पाहून राहिले मावाला. हा पण काही फरक नाही पडत. बस तू आली ना राणी, माझ्या मनाला शांत झाला. हे काय बोलता विजा तू? मी आला तर तुझा कान मन खुश झाला. तूच तर माझी जान आहे, तूच तर माझी शान आहे. जवरक माझ्या होटावर तुझा नाव आहे तवरक कसे गाव आहे. काऊन काही डाऊट? हो पण विजा आता तू मला विसरून जा, कारण की माझं दुसरं काही लग्न होत आहे. ए राणी हे तू मजाक करताय ना? असं मजाक न करू. सांग लवकर, हे मजाक करताय ना तू? तुला माहित आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि तुला बी माहित आहे तू माझ्यावर किती प्रेम करते बा. म्हणून तू मजाक करताय नाही? नाही हे मजाक नव्हे. खरोखरच माझं लग्न दुसऱ्या सोबत होत आहे. आता तू आहे ना मला विसरून जा. नाही राणी नाही, मी तुला विसरून जाऊ हे होऊ नाही शकत. आणि तू मला विसरून जाईल हे मी होऊ नाही देत. तू आहे ना पहिले माझा हात सोड. मी नाही सोडत राणी तुझा हात. तू जे काय आता बोलली ते सर्व खोटं आहे का नाही सांग पहिले. अरे विजय तुला कसं सांगू रे? सर्व खरंच आहे. आता मी दुसऱ्याची अमानत आहे. नाही राणी तू फक्त माझी अमानत आहे. कोणी आपल्या दोघांच्या मदत आला ना त्याला आत्महत्या करायची गरज नाही पडत राणी. काऊन तर मी त्याचा हत्या करून टाकतो, त्याला मारून टाकतो. एखादी तुझ्या अंगणात कोणी वरात आणले तर ते सगळ्यांना पाठवते देवाच्या घरी. सगळ्यात पहिले मी त्याला पाठवतो देवाच्या घरी ज्याच्या डोक्यावर नवरदेवची टोपी असेल. एका एकाले मारून टाकतो, एका एकाले पुरा खून खराबा करून टाकतो. खून खराबा करते हा? लोकांना धमकी देताय तू? मंगांपासून पाहता तू हे नाटक? काय वाटत आहे तुला? हे पिक्चरातले डायलॉग म्हणून आम्हाला भेवडताय ना तू? हा जास्त शिकून राहिला का तू? हे असं ऐकणार नवయ్యా. हा याले चांगलं झोडपा. याले आहे ना चांगलं ठेसलं ना तवायची डायलॉग बंद होते. आणि का पाहून राहिली हो? हा झोडप नाही पोंगड्याले.